मंत्र्यांच्या शपथविधीनंतर आता कॅबिनेटची बैठक सुरू झाल्याचं कळतंय। गेल्या अनेक दिवसांपासूनचा बहुप्रतीक्षित असा हा मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडलेला आहे आणि त्यानंतर आता मंत्र्यांच्या शपथविधीनंतर कॅबिनेटच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये काय चर्चा होते, काही निर्णय, ठोस निर्णय घेतला जातो का, हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। लाडक्या बहीण योजनेसंदर्भात नवनियुक्त मंत्र्यांच्या समोर नेमका काय चर्चा होते आणि काय निर्णय होतो हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर खरं तर मंत्रिमंडळात विस्तारासंदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होत्या। अखेर हा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडलेला आहे आणि मंत्र्यांचा शपथविधी झाल्याच आता कॅबिनेटच्या बैठकीला देखील सुरुवात झालेली आहे। या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कॅबिनेटच्या बैठकीमध्ये कुठले मुद्दे चर्चिले जातात याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात विशेषतः काय चर्चा केली जाणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे, कारण उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होतीये, त्यामुळे त्या संदर्भात देखील नेमकी काय रणनीती असणार आहे यावर देखील या बैठकीमध्ये चर्चा होणार का, कॅबिनेटमध्ये कुठले मुद्दे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात पहिल्याच कॅबिनेटमध्ये, मंत्रिमंडळ विस्तारानंतरच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये काय निर्णय होतो, काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। गेल्या अनेक दिवसांपासूनचा रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडलेला आहे। मंत्रिमंडळाचा शपथविधी देखील संपन्न झालेला आहे आणि मंत्र्यांच्या शपथविधीनंतरच आता कॅबिनेटची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। 39 आमदारांनी मंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे, त्यामुळे आता शपथविधीच्या या सोहळ्यानंतर कॅबिनेटच्या बैठकीला सुरुवात झाल्याचं देखील कळतं आहे। 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। यामध्ये भाजपकडनं 19 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। मंत्र्यांच्या शपथविधीच्या या सोहळ्यानंतरच आता कॅबिनेटच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत। कपिल, शपथविधीचा सोहळा झाला आणि त्यानंतर आता कॅबिनेटच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। कुठले मुद्दे या बैठकीमध्ये चर्चिले जाऊ शकतात, काही ठोस निर्णय होऊ शकतो का कपिल? सर्वात प्रथम म्हणजे ही जी कॅबिनेट होते ही मंत्रिमंडळ विस्तारानंतरची पहिली कॅबिनेट आहे। याच्यामध्ये 39 मंत्री बसलेले आहेत, 2 उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री अशी ही कॅबिनेट बैठक सुरू झालेली आहे। आणि या कॅबिनेटमध्ये 2-3 असे महत्त्वाचे मुद्दे समोर येत आहेत। एक तर पहिला तर माझी लाडकी बहीण योजना जे 2100 रुपये करणार होते त्याच्यावरती शिक्कामोर्तब केला जाईल, त्याच्यावरती एक महत्त्वाचे निर्णय घेतले जातील। त्याचबरोबर काही बहिणींना वगळण्यात आलेलं आहे, तर त्या ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी कशा प्रकारे दूर करता येतील याकडे लक्ष वळवलं जाईल। त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे अधिवेशन सुरू होत आहे, नवीन मंत्रिमंडळ स्थापन झालेला, नवीन मंत्री आहेत, काही नवीन चेहरे आहेत। तर अशा वेळी मंत्रिमंडळ कसं वागलं पाहिजे, कशा प्रकारे विरोधकांची उत्तरं दिली पाहिजे, कशा प्रकारे विरोधकांना कोंडीत पकडलं पाहिजे या संदर्भातही चर्चा केली जाईल। तिसरी म्हणजे आज बहिष्कार घातलेला आहे चहा पाण्यावरती विरोधकांनी, त्या विरोधकांनी महत्वाचं बीडचा जो प्रश्न उपस्थित केलेला आहे, बीडची जी हत्या असेल की बीडचे त्याने आरोप केलेले आहेत, तर जवळपास 2 वर्षामध्ये 32 हत्या बीडमध्ये झालेल्या आहेत। हा मुद्दा विरोधक पुढे घेऊन येतील, शेतकऱ्यांचे प्रश्न विरोधक पुढे घेऊन येतील, तर त्या सर्व गोष्टीवरती कशा प्रकारे उत्तर दिली पाहिजे, बीड या प्रश्नावरती कशा प्रकारे उत्तर दिलं पाहिजे, बीडची नक्की घटना काय, या सर्व गोष्टींचा अभ्यास या पूर्ण कॅबिनेटमध्ये केला जाईल। या गोष्टीवरती चर्चा ही कॅबिनेटमध्ये केली जाईल, कारण की हे प्रश्न येणाऱ्या 7 दिवसात सत्ताधाऱ्यांना त्याची उत्तरं द्यायची आहेत। त्यामुळे प्रत्येक मंत्र्यांना कशा प्रकारे उत्तर दिलं पाहिजे, कशा प्रकारे विरोधकांचा समाचार घेतला पाहिजे, या सर्व गोष्टींचा विचार केला जाईल। त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेबद्दलही एक ठोस असा निर्णय ह्या पूर्ण कॅबिनेट बैठकीमध्ये होऊ शकतो। निश्चितच कपिल, खरं तर उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे। सरकारची नेमकी रणनीती काय असेल, कुठल्या मुद्द्यांवर कशा पद्धतीने उत्तरं द्यायची आहेत या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याचं कळतं आहे आणि त्यामुळे लाडकी बहीण योजनेसंदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। नक्कीच लाडकी बहीण योजनेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। एकीकडे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांनी सांगितलं होतं की जसं सरकार स्थापन होईल आणि सरकार स्थापन झाल्यानंतर जी 1500ची रक्कम आहे ती 2100 करू, असं एक ठोस पाऊल उचलणार आहोत असं त्यांनी सांगितलं होतं आणि कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेणार आहोत असं सांगितलं होतं। आणि आता मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे, त्यामुळे हा निर्णय ते नक्कीच घेऊ शकतात, त्यामुळे हा निर्णय या पूर्ण बैठकीत होऊ शकतो। त्याचबरोबर काही महिलांना 10,000 महिला काही ठिकाणी वगळण्यात आलेले आहेत, काही तांत्रिक गोष्टीमुळे या लाडकी योजनेतनं, तर हे असं काय होऊ नये, अशा एवढ्या महिला वगळण्याचा जो प्रकार आहे तो कुठे थांबला पाहिजे, याच्यावरती काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे। या सर्व गोष्टीची चर्चा इथे होऊ शकते। त्याचबरोबर विरोधकांच्या जे पाऊल उचलणार आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, जो क्राईम रेट वाढत चाललेला आहे किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा जो बीडमध्ये जो प्रश्न निर्माण झालेला होता, परभणीमधले काही प्रश्न आहेत, या सर्व गोष्टीचा विचार करण्यात येणार आहे आणि या सर्व गोष्टीची उत्तरं या पुन्हा कॅबिनेटमध्ये
करणार आहेत, कारण की येणाऱ्या 7 दिवसामध्ये याच गोष्टीवरती विरोधक रान पेटवणार आहेत, याच गोष्टीवरती विरोधक प्रोटेस्ट करतील, गोंधळ घालतील. त्यामुळे या सर्व गोष्टीकडे लक्ष वेधण्याचं काम या कॅबिनेटमधनं करणार आहेत. नवीन जे मंत्री आहेत त्यांना गायडन्स करणं, त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम या कॅबिनेटमध्ये होणार आहे. निश्चितच. धन्यवाद कपिल सविस्तर माहितीसाठी. शपथविधीनंतर कॅबिनेटच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे.